नमस्कार, माझ्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर फ्रेंड्स, एव्हरी संडे नवनवीन काहीतरी बनवत असते आणि मी ती तुमच्याबरोबर शेअर करत असते। तर आज आपण पुन्हा संडे आहे आणि काहीतरी नवीन स्पेशल असं रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे। आज बनवणार आहे चिकन रोस्ट। आपलं पारंपरिक पद्धतीने बनवलं जाणारं माझ्या सासूबाईंनी मला शिकवलेली चिकन रोस्टची रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। प्रथम तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी काय काय साहित्य लागतं। आजची रेसिपी दाखवत असताना हे अर्धा किलो चिकन घेतलेले आणि त्यानुसार लागणारं साहित्य मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। हे अर्धा किलो चिकन मध्यम आकाराचे पीसेस करून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। 2 लिंबाचा रस इथे काढून घेतलेला आहे। गरम मसाल्याची पावडर, कोथिंबीर, कढीपत्ता, 1 मोठा चमचा आले लसणाची पेस्ट, कुकिंग ऑइल आणि इथे हे प्युअर घी घेतलेलं आहे, हळदी पावडर। त्यानंतर महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स इथे आहेत दालचिनी, 3 ते 4 लाल मिरच्या, तेजपत्ता, वेलची, लवंग आणि काळी मिरी। तुम्हाला इन्ग्रेडियंट्स दाखवून झालेले आहेत। आता आपण कृतीकडे वळणार आहोत। इथे मी चवीनुसार मीठ घेणार आहे, थोडी हळदीची पावडर इथे घेणार आहे। नंतर आलं लसूणची पेस्ट हा मोठा चमचा घेतलेला आहे, अर्धी पेस्ट आपण इथे घेणार आहोत आणि जो लिंबाचा रस मी काढलेला आहे तो ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे। आता हे सर्व एकजीव करायचं आहे। एकजीव करून 10 ते 15 मिनटं ठेवून देणार आहे मुरण्यासाठी। फ्रेंड्स, आपण जर चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनचं बटन दाबून घ्या, म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज, नवनवीन रेसिपीज आपल्याला पाहावयास मिळते। आता हे सर्व मॅरिनेट करून 10 मिनिटासाठी ठेवून देते। तर आज ॲक्च्युली मी तुम्हाला ना चुलीवरच दाखवणार होती, पण पावसाने एवढी मोठी हजेरी लावलेली आहे की तिकडे चुलीचा काही पत्ता नाही। तर आपण नेहमीप्रमाणे आपल्या गॅसवरती आपण सुरुवात करणार आहोत। तिथे मातीचं भांडं मी मांडलेलं आहे गॅसवरती आणि प्रथम टाकते तेल। तेल गरम होत आलं की ह्याच्यामध्ये आपण कढीपत्ता जो घेतलेला आहे तो टाकणार आहोत। इथे सोबत आपण जे घी घेतलेलं आहे प्युअर सूप ते पण मी टाकणार आहे। आता आपले हे महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स जे तेजपत्ता, दालचिनी, वेलची, काळी मिरी आणि जे सुक्या मिरच्या, लाल मिरच्या आपण घेतलेल्या आहेत त्या आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। आता ही आले लसणाची पेस्ट टाकते। सर्व मसाले एकत्र टाकलेले होते आणि छान असे फ्राय झालेले आहेत। आता ह्याच्यामध्ये हळदीची पावडर जी घेतलेली आहे ती टाकते आणि जो गरम मसाला आहे तो टाकते। 15 ते 20 मिनिटं आपण चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं होतं आणि तेही ह्याच्यामध्ये टाकणार आहे आता। आणि स्लो फ्लेमवरती आपण हे सर्व एकजीव करून शिजण्यासाठी ठेवून देणार आहोत। गॅसची फ्लेम मी स्लो केलेली आहे आणि असंच 5-5, 10-10 मिनिटाला मी चेक करणार आहे। चिकन शिजेस्तोवर गॅसवरच ठेवणार आहे। आता आपण चेक करणार आहोत चिकन शिजले का। मी अधनं पलटी मारत होते। यस,
आणि खूप छान असं खमंग सुटलेलं आहे. प्युअर तूप असल्यामुळे आणि लिंबू असं सर्व एकजीव झालेलं आहे. चिकन शिजलेलं आहे. आता मी त्यावरती आपण जी कोथिंबीर घेतलेली आहे ती टाकून गार्निशिंग करते. फ्रेंड्स, आपणही आपल्या घरी जरूर करून पहा आणि कळवा की तुम्हाला हे कसं वाटलं. आपलं हे चिकन रोस्ट झटपट असं तयार झालेलं आहे. आपणही आपल्या घरी ट्राय करून पहा. फ्रेंड्स, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनचं बटन दाबून घ्या. आणि आजचा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आभारी.